नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फॉरेक्स नक्की काय असतं. फॉरेक्समध्ये पिप्स कॅल्क्युलेशन, लॉट साईज, लेव्हरेज, वन पिप मूव झाल्यावर तुम्हाला किती प्रॉफिट होतो, हे सगळं काही आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. कारण तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला तुमचे बेसिक कच्चर आहे आणि तुम्हाला ट्रेडिंगमध्ये अडचण होऊ शकते. म्हणून मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट सांगू इच्छितो. तुम्हाला फॉरेक्स ट्रेडिंग करायची असेल तर तुम्हाला एक ट्रस्टेड ब्रोकर पाहिजे, जेणेकरून तुम्ही देवाणघेवाण करू शकता. तुम्ही मार्केटमध्ये खूप साऱ्या नावं ऐकले असेल, ऑक्टाएपेक्स, एक्सनेस, एक्सएम. पण मी पर्सनली एक्सनेस यूज करतो. एक्सनेसचे खूप बेनिफिट आहे, ते बेनिफिट सांगतो आणि मग लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. एक्सनेसला इंडियामध्ये काम करून 10 वर्ष कंप्लीट झालेली, आपण त्याच्यावर ट्रस्ट करू शकतो. एक्सनेसमध्ये जे ना लो स्प्रेड चार्जेस आहे. स्प्रेड काय असते ते आपण समोर व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. लो मिनिमम डिपॉझिट अमाऊंट, म्हणजे तुम्ही 1500 रुपयामध्ये फॉरेक्स ट्रेडिंग चालू करू शकता. फास्ट डिपॉझिट अँड विड्रॉल, म्हणजे डिपॉझिट आणि विड्रॉ फक्त काहीतरी मिनटामध्ये किंवा तासभरामध्ये तुमचं डिपॉझिट विड्रॉ अवेलेबल होईल. CFD काय आहे आपण लगेच व्हिडिओमध्ये बघून. चला तर मित्रांनो, आपण समजून घ्या फॉरेक्स नक्की काय आहे. फॉरेक्स हा जो शब्द आहे तो दोन शब्दावरून बनलेला आहे, फॉरेन आणि एक्स. फॉर आणि एक्स यालाच आपण फॉरेन एक्सचेंज म्हणतो. फॉरेन एक्सचेंज म्हणतो, बरोबर. आपण राहतो इंडियामध्ये, आपण कोणती करन्सी वापरतो? इंडियन रुपीज. आणि अमेरिकेचे लोक कोणती करन्सी वापरतात? अमेरिकन डॉलर. अमेरिकन डॉलर आणि इंडियनची करन्सीची एक्सचेंजेस करतात, त्यालाच म्हणतात फॉरेक्स. आता ही जे ना आपण एक प्रॅक्टिकल एक्झामद्वारे समजून घेऊ. आता ही जी आहे आपण एक प्रॅक्टिकल एक्झामने समजून घेऊया. समजा तुम्हाला काहीतरी कारण असतं इंडियामधून अमेरिकेला फिरायला जायचे, बरोबर. इंडियामधून अमेरिकेला फिरायला जायचे काहीतरी कारण असतो, तर आपण राहतो भारतामध्ये, बरोबर. आता इंडियाचे पैसे तर अमेरिकामध्ये चालणार, बरोबर. आपल्याला करन्सी एक्सचेंज करून घ्यावं लागणार आहे. तिथं आपल्याला देवाणघेवाण करायची असली अमेरिकामध्ये तर करन्सी एक्सचेंज करावं लागणार आहे. तर चेंजेसचे काम करतात, त्यालाच म्हणतात फॉरेक्स. आय होप मित्रांनो तुम्हाला समजले असेल आणि तुम्हाला वाटत असेल मग आता आपण अशी करन्सी एक्सचेंज करून ट्रेडिंग करायची. नाही मित्रांनो, आपण असे करन्सी एक्सचेंज करून ट्रेडिंग नाही करत, आपण CFDच्या द्वारे ट्रेडिंग करू. CFD काय आहे हे आपण बघूच. मित्रांनो, तुम्हाला फॉरेक्स माहीत झालं, फॉरेन एक्सचेंज माहीत झालं. आता आपण बघू फॉरेक्स ट्रेडिंग काय असतं. मित्रांनो, तुम्ही न्यूजमध्ये ऐकलं असेल किंवा कुठेतरी ऐकलं असेल की डॉलर वाढला, डॉलर कमी झाला. याच्यावरून काय समजतं की अमेरिकन डॉलर हा कधीच स्टेबल नसतो, यामध्ये चढ उतार चालू असतो, बरोबर. म्हणजे हा जो चढ उतार होतो डॉलरमध्ये, याच्यामध्ये आपल्याला ट्रेडिंग करावं लागते. अमेरिकन डॉलरमध्ये जो चढ उतार होतो याच्यामध्ये आपल्याला ट्रेडिंग करावं लागते. उदाहरणार्थ, आता अमेरिकाचे $1 म्हणजे इंडियाचे अराऊंड 83 रुपये चालू आहे आता सध्या. तुम्ही अमेरिकाचा $1 घेतला आणि प्राईज वाढून झाली 83 ची 85, तर हा 2 रुपये जे आहे हा तुमचा प्रॉफिट. आणि प्राईज 83 81 झाली तर हा 2 रुपये जे आहे हा तुमचा लॉस. आय होप मित्रांनो तुम्हाला समजले असेल की फॉरेक्स काय आहे आणि फॉरेक्स एक्सचेंज काय आहे, फॉरेक्स ट्रेडिंग काय. चला ते व्हिडिओ चालू करण्यापूर्वी आपण CFD काय आहे समजून घेऊया. ॲक्च्युअल फॉरेक्स वेगळं आणि CFD वेगळं. आपण इंडियामधून जी फॉरेक्स ट्रेडिंग करतो आपण ती CFDच्या द्वारे करतो. CFD म्हणजे कॉन्ट्रॅक्ट ऑफ डिफाईन.
याला आपण एक प्रॅक्टिकल एक्झामने समजून घेऊया. एक्झाम्पल, आता समजा तुम्ही बायर आहात आणि मी सेलर. तुमची एक वस्तू आहे, आपण असं अजून करू लॅपटॉप आहे, तिची सेकंड हँडमध्ये प्राईस चालू आहे 25,000 रुपये, बरोबर. आता ती लॅपटॉप तुम्हाला विकायची. आता मी झालो बायर आणि तुम्ही झाला सेलर, बरोबर. आपल्या दोघांमध्ये कॉन्ट्रॅक्ट झाला की आता सध्या मी नाही, 1 महिन्यानंतर जी प्राईज असेल मी त्या प्राईजमध्ये लॅपटॉप घेईल. समजा 1 महिन्यानंतर प्राईज वाढली, झाली 26,000 रुपये, बरोबर. 1 महिन्यानंतर प्राईज वाढली आणि झाली 26,000 रुपये. तर मग आता आपल्या तर पहिलेच कॉन्ट्रॅक्ट झाला होता, म्हणून मला आता ते 26,000 घ्यावंच लागणार. मग मी ते 26,000 घेऊन टाकेन. मित्रांनो, हे एवढं कॉम्प्लिकेटेड करून घेऊ नका. CFD वगैरे तुम्हाला कोणीच काही विचारत नाही. समजा कोणी विचारलं तर याला सांगून द्या की CFDच्या द्वारे फॉरेस्ट ट्रेडिंग. फॉरेस्ट ट्रेडिंग कोण करतो? ज्यांनी इंडियन गव्हर्नमेंटने त्यांना मान्यता दिलेली की तुम्ही करन्सी एक्सचेंजेस करू शकता, त्याची ॲक्च्युअल फॉरेस्ट ट्रेडिंग. आपण फक्त CFDच्या द्वारे करतो. मित्रांनो, CFDचे पण टाईप असतात. नंबर 1, करन्सी पेअर. फॉरेस्टमध्ये जे ना करन्सी पेअर असतात, जसं AUD USD, GBP USD, युरो USD, असे पेअर्स असतात फॉरेस्टमध्ये. नंबर 2, मेटल्स म्हणजे धातू गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनियम, ही झाली धातू. फॉरेस्टमध्ये इंडायसेस, आता स्टॉक मार्केटमध्ये जसे निफ्टी 50, बँक निफ्टी असे इंडेक्सेस असतात, तसे फॉरेस्टमध्ये डॉलरचे इंडेक्स, जापनीज येनचे इंडेक्स असे इंडेक्स असतात. क्रिप्टोमध्ये कॉईन असतात, बिटकॉईन, इथेरियम. एनर्जी म्हणजे एनर्जी गॅस, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस हे असतात. फॉरेक्स स्टॉक म्हणजे ॲमेझॉन, टेस्ला, नेटफ्लिक्स हे जे स्टॉक असतात, आपण त्याच्यामध्ये पण बाय सेल करू शकतो. आता एक्सचेंज जो ब्रोकर आहे, सगळी CFD आपल्याला अवेलेबल करून देतो. आपण एक्सचेंज ट्रेडिंग करू शकतो, म्हणून मी पर्सनली एक्सचेंज यूज करतो. चला तर मित्रांनो, फॉरेस्ट ट्रेडिंग कशी करायची याला सुरुवात करू. हाऊ टू स्टार्ट. मित्रांनो, तुम्हाला खरंच एक सक्सेसफुल फॉरेस्ट ट्रेडर व्हायचे असेल तर या 8 ते 9 गोष्टी तुम्हाला आल्याच पाहिजे, तरच तुम्ही एक सक्सेसफुल फॉरेस्ट ट्रेडर होऊ शकता. कारण तुम्ही या बेसिक गोष्टी तुमच्या वीक असेल तर तुम्हाला ट्रेडिंगमध्ये, इन्व्हेस्टमेंटमध्ये अडचण येऊ शकते. म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा, बिलकुल स्किप करू नका. जिक्स इन फॉरेक्स म्हणजे फॉरेस्टमध्ये कोणत्या गोष्टीला काय म्हणतात हे तुम्हाला माहीत असणं गरजेचे. टाईप्स ऑफ ॲनालिसिस म्हणजे एखाद्या करन्सीचा चार्ट वाढणारी का पडणारी हे जे आपण प्रिडिक्ट करतो ते ॲनालिसिसच्या बेसिसवर प्रिडिक्ट करतो. बीड अँड आस्क प्राईज आपण ते व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. पिप्स अँड लॉट साईजेस, लेवरेजेस, स्प्रेड अँड स्वॅप चार्जेस, हाऊ टू ट्रेडिंग प्लॅटफॉर्म, MT4 आणि MT5. MT4 आणि MT5 काय आहे हे पण आपण पुढे सांगणार आहोत. हाऊ टू बाय आणि सेल कसं करायचं ते सर्वप्रथम आपण समजून घेऊया. युरो USD हा जो चार्ट हा कसा रीड करायचा. हाऊ टू रीड करन्सी पेअर चार्ट. फॉरेस्टमध्ये जे ना करन्सीज असतात, याला कसं रीड करतात हे आपण आता बघणार आहोत. एक्झाम्पलसाठी युरो USD करन्सी घेतलेली आहे. फॉरेस्टमध्ये लक्षात ठेवायचं, कोणती पण जी लेफ्ट हँडला जी करन्सी असेल ती असते बेस करन्सी, आणि जी राईट साईडला असेल सेकंड करन्सी ती असेल कोट करन्सी. बरोबर मित्रांनो, बेस करन्सी, कोट करन्सी याला रीड करतात युरो USD. युरो घेण्यासाठी 1.0500 USD त्या पे करावे लागतील, तेव्हा तुम्हाला युरो भेटेल. असं असतं फॉरेस्टमध्ये.
त्याला रीड करतात युरो USD असं. चला, ही मेन कन्सेप्ट ही खूप साऱ्या लोकांना समजत नाही. ही कन्सेप्ट तुम्ही एकदम पण समजून घ्या. ही कन्सेप्ट आहे बीड अँड आस्क प्राईज. बीड अँड आस्क प्राईज म्हणजे काय मित्रांनो? बीड प्राईज म्हणजे आणि आस्क प्राईज नीट समजून घ्या मित्रांनो. सिंपल भाषेमध्ये सांगतो, बीड प्राईज म्हणजे तुम्हाला बीड प्राईजवरून तुम्ही बाय करणार आहे आणि आस्क प्राईजवरून तुम्ही सेल करणार आहे. ही झाली बीड अँड आस्क प्राईज. एक्झाम्पलसाठी आपण युरो USD घेतला आहे. करंट प्राईज करंट मार्केटमध्ये चालू आहे. बीड प्राईज म्हणजे फर्स्ट प्राईज आणि आस्क प्राईज म्हणजे सेकंड प्राईज. म्हणजे तुम्ही ट्रेड बाय केला तर तुमचा ट्रेड आस्क प्राईजला बाय होईल आणि तुम्ही सेल केला तर तुमचा ट्रेड बीड प्राईजला सेल होईल. समजा तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये एखादा स्टॉक घेतला 100 रुपयाचा, तर तुमची एंट्री डायरेक्ट 100पासून स्टार्ट होती, बरोबर. पण फॉरेक्समध्ये तसं नाही. फॉरेक्समध्ये बीड आणि आस्क प्राईजचं जो मधला डिफरन्स आहे, स्प्रेड, ते असतात फॉरेक्स ब्रोकरचे चार्जेस. आता हे स्प्रेड काय आपण लगेच पुढे बघून घेऊ, पण पहिले बीड आणि आस्क समजून घ्या. आणि फॉरेक्समध्ये जे आहे ना, बीड आणि आस्क प्राईजमधला जो स्प्रेड आहे ना, तो स्प्रेड जेवढा डॉलरचा राहील तेवढे डॉलर तुमच्या अकाउंटमध्ये आधीच कट होऊन जातात. स्टॉक मार्केटमध्ये जसं ट्रेड झाल्यानंतर तुमचे चार्जेस कटताना, तसं फॉरेक्समध्ये आधीच चार्जेस कटतात. तुम्ही फॉरेक्समध्ये ट्रेड केला असेल तर तुम्हाला माहीत असेल, पोझिशन आधी लॉसमध्ये चालू होती, मग ट्रेड वरती गेल्यानंतर मग प्रॉफिटमध्ये चालू होतो. उदाहरणार्थ, तुम्ही एक बाय ट्रेड केला फॉरेक्समध्ये. आत्ता आस्क प्राईज ही आहे, बीड प्राईज, यांच्या दोघांचा मधला जो डिफरन्स आहे हा हे आहे 100 रुपये आणि हे आहे 99 रुपये. हा 1 रुपया जो डिफरन्स आहे तो आहे तुमच्या स्प्रेड चार्जेस. स्प्रेड चार्जेस काय असतं ते आपण व्हिडिओमध्ये पुढं बघणारच आहोत. आता आपण समजून घेऊया लेव्हरेज. फॉरेक्स मार्केटमध्ये लेव्हरेज ही खूप इम्पॉर्टंट आहे. लेव्हरेज म्हणजे ब्रोकरचा पैसा यूज करणं, यालाच लेव्हरेज म्हणतात. समजा तुमच्याकडे $100 आहे ना, तर तुम्ही डायरेक्ट 10,000चा सुद्धा ट्रेडमध्ये पोझिशन घेऊ शकतात. एवढं लेव्हरेज असतं. 1:100पर्यंत, 200पर्यंत, एक्सनेस 1:2000पर्यंत लेव्हरेज प्रोव्हाइड करतं. म्हणजे लेव्हरेज आपल्या अकॉर्डिंगनुसार घ्यायला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये खूप रिस्क असते. मी 1:500 ठेवलेलं आहे, कारण ते एकदम मीडियम लेव्हरेज आहे. आपण समजून घेऊया स्प्रेड. मी तुम्हाला मागाशी म्हणलो होतो आपला स्प्रेड चार्जेस असतं. इथे एक्झाम्पलसाठी आहे युरो USD, बरोबर. युरो चालू आहे आता सध्या 1.0661ला. USD चालू आहे 1.0664ला. याच्यामधला जो $3चा गॅप आहे ना, तो आहे तुमचा स्प्रेड चार्जेस. इथं तुम्हाला दिसत असेल आहे तुमचे स्प्रेड चार्जेस. म्हणजे या दोन्हीच्यामधली जी व्हॅल्यू राहील शेवटची, तो आहे तुमचा स्प्रेड चार्जेस. आणि जसं तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये याचा ब्रोकर चार्जेस देताना, तसं फॉरेक्समध्ये स्प्रेड चार्जेस असतं. स्प्रेड चार्जेस एवढं पण नसतं, $3-4 मिनिमम, काहीतरी मायनर डिफरन्स असतो. आपण समजून घेऊया स्वॅप चार्जेस. स्प्रेड चार्जेस आणि स्वॅप चार्जेसमध्ये फरक आहे. स्वॅप चार्जेस म्हणजे तुम्ही आता मंडे, आज उदाहरणार्थ आज मंडे, तुम्हाला ट्यूजडेपर्यंत ट्रेड होल्ड करायचे आहे, तर स्टॉक मार्केटमध्ये जसं चार्जेस लागतं तसं याच्यामध्ये स्वॅप चार्जेस लागतं. स्वॅप चार्जेस म्हणजे तुम्हाला 1 दिवसासाठी ट्रेड होल्ड करायचे आहे, तर त्याचे स्वॅप चार्जेस द्यावं लागते ब्रोकरला. मित्रांनो, आता आपण समजून घेऊया फॉरेक्स मार्केटमध्ये पिप्स काय असतं. पर्सेंट इन पॉईंट. समजा तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये एक ट्रेड घातला 100 रुपयाचा आणि तो गेला 102 रुपयात. हा 2 रुपये जे आहे हा तुमचा प्रॉफिट, बरोबर. तसं फॉरेक्स मार्केटमध्ये
जसं तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये पॉईंट मोजता, आज बँक निफ्टी 500 पॉईंटवरती गेला, 500 पॉईंट डाऊन गेला, तसं फॉरेक्स मार्केटमध्ये पिप्स काउंट केल्या जातात, जेणेकरून आपल्याला समजतं डॉलरची प्राईस किती वाढली आणि किती पडली. एक्झाम्पल इथं 1.0500 USDला आहे, तो वाढला आणि झाला 1.0510. तो हा जे डिजिट नंबर आहे हा झाला तुमचा 1 पिप्सचा डिफरन्स झाला मार्केटमध्ये, असं आपल्याला समजतं. आता आपण समजून घेऊया लॉट सायझेस. लॉट सायझेस काय असतात मार्केटमध्ये. लॉट सायझेस म्हणजे मित्रांनो, लॉट सायझेसचे प्रकार असतात. नंबर 1 असतो वन लॉट, म्हणजे तुम्ही डायरेक्ट 1,00,000 क्वांटिटी घेतात $. त्यानंतर असतो मिनी लॉट 0.1, त्याच्यात असतं 10,000 क्वांटिटी. 10,000 क्वांटिटीचे $. घेतात तुम्ही. मायक्रो लॉट 0.01, 1,000 क्वांटिटी घेतात तुम्ही. त्याच्यामध्ये प्रॉफिट किती होतो बघा. समजा मार्केट मूव झालं, 1 पिपच्या मुवमेंटवर तुम्हाला स्टँडर्ड लॉटला डायरेक्ट $10 भेटतं. मायक्रो लॉट घेतला 0.1, 10,000 क्वांटिटीचा 1 पीप मूव झाली, तुम्हाला $1 प्रॉफिट लॉस चालू होतो. आणि मायक्रो लॉट घेतला 0.01, तर तुम्हाला 1 पीपला 0.10 USD प्रॉफिट लॉस बघायला भेटतो. मित्रांनो, मी तर तुम्हाला असे सजेशन देईल की तुम्ही फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये नवीन असेल तर 0.01 लॉटपासून सुरुवात करा, कारण खूप हाय रिस्क असते फॉरेक्समध्ये. करन्सी पेअर खूप चढ उतार होत असतात, त्यामुळे 0.01 लॉट यूज करा. आणि जसं जसं एक्सपिरियन्स येईल मार्केटमध्ये तशी क्वांटिटी वाढत जा. चला मित्रांनो, बघूया MT4 कसं यूज करायचं. आपण बघूया MT4 ॲप कसं यूज करायचं. मित्रांनो, हे आहे MT4चे मी काही स्क्रीनशॉट लावलेले आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया MT4 कसं यूज करायचं. आता सध्या तुम्ही फक्त स्क्रीनशॉट बघून घ्या. मित्रांनो, MT4 जे आहे ना, हे एक ॲप आहे, जेणेकरून तुम्ही एक्सचेंज ब्रोकरला कनेक्ट करून अत्यंत सोप्या स्टेपमध्ये तुम्ही ट्रेडिंग करू शकता. आता काही ब्रोकर असतात तिथं थोडं समजायला थोडं डिफिकल्ट जातं, पण MT4 MT5 हे ॲप जे आहे ना, ते समजायला थोडी सोपी. आणि याच्यावर पोझिशन जे लवकर कट होती, लवकर बाय सेल होते, म्हणून सगळेजण MT4 MT5 वापरतात. मित्रांनो, MT4मध्ये जर तुम्हाला ट्रेड घ्यायचे असेल तर इथं बॅकग्राऊंडला दिसतात युरो USDवर क्लिक केल्यानंतर इथे न्यू ऑर्डरचं ऑप्शन आहे, तिथे क्लिक केल्यानंतर की तुमच्यासमोर असं पेज ओपन होईल लॉट साईजचं. त्यानंतर इथं मार्केट इक्वेशन, म्हणजे मार्केटची जी करंट प्राईज आहे त्यावर तुम्ही बाय करायचे आहे का बाय लिमिटची लिमिट लावायची आहे, त्याच्यामध्ये ऑप्शन असतं. त्यानंतर आहे हे लॉट सायझेस तुम्ही 0.01च वापरा. हे तुम्हाला एक्झाम्पलसाठी 0.02 वापरा. त्यानंतर इथे असतं करंट मार्केटची प्राईस. आता युरो USDमध्ये चालू आहे 1.08737, 1.08747, म्हणजे या 73 आणि 74 मॅक्झिमम $1 जो आहे तुमचा स्प्रेड. मग आणि त्याच्याखाली जे रेडमध्ये आहे SL लिहिलेलं ते आहे तुमच्या स्टॉपला, आणि इकडं आहे TP. आणि इथं एंटर केल्यानंतर जर तुम्ही लॉट सायझेस सेट केले, सगळं गेले, इथं बायचे बटन क्लिक केलं, मग तुमच्यासमोर दिसेल हा चार्टमध्ये जसे तुम्ही पोझिशन हे करशाल तसं हे होईल. मित्रांनो, आपण मागं बघितलं होतं, ही आहे आज प्राईज आणि ही आहे बीड प्राईज. तुम्ही बाय केला तर या प्राईजला बाय होतो आणि सेल केला तर या प्राईजला सेल होतो. मित्रांनो, MT4 काय आहे याचे पूर्ण
बेसिक व्हिडिओ आपण सेपरेट व्हिडिओ यूट्यूबवरती टाकतो. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.